नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहीतरी धगधगतं असतं, नाही का? पण अलीकडच्या काळात नेत्यांच्या वक्तव्यांची पातळी आणि त्यांच्यातला संघर्ष एका वेगळ्याच वळणावर पोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण अशाच एका अत्यंत नाट्यमय आणि ज्वलंत अशा राजकीय घडामोडीच्या मुळाशी जाणार आहोत. आपण इथे कुणाचीही बाजू घेणार नाही आहोत, पण ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून राज्याच्या वैचारिक आणि सामाजिक वातावरणावरती कसा परिणाम करते हे समजून घेणं नक्कीच रंजक ठरणार आहे. सुरुवातच करूया या एका अत्यंत स्फोटक वाक्याने. राज ठाकरे, तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत. बापरे, हे शब्द आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचे. आता विचार करा, राज ठाकरे यांच्यासारख्या एका प्रस्थापित नेत्याबद्दल असे थेट आणि टोकदार शब्द वापरले गेल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडणारच. जेव्हा अशी प्रक्षोभक आणि आक्रमक भाषा वापरली जाते तेव्हा त्यामागची कारणं काय आहेत हे तार्किक पद्धतीने समजून घेणं भाग पडतं. कारण हा केवळ एक साधा शाब्दिक वार नाहीये, तर हा एक मोठा वैचारिक हल्ला आहे, ज्याची पाळेमुळे एका विशिष्ट घटनेत दडली आहेत. तर हे सगळं नक्की सुरू कुठून झालं? पाहूया पहिली घटना, जालना घटना. तर झालं असं की मूळ घटना घडलीये जालना जिल्ह्यात. तिथे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीला काही अज्ञात व्यक्तींनी अचानक लक्ष केलं. त्यांच्या गाडीवर अक्षरशः शाई आणि ऑइल फेकण्यात आलं. आता हे पाहिल्यावर लक्षात येते की ही एक प्रकारची थेट भौतिक चिथावणी होती. सामाजिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीवर असा हल्ला होणं ही खरोखरच गंभीर बाब आहे. पोलिसांनीही याची त्वरित दखल घेतली असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. पण इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की याच प्रत्यक्ष हल्ल्यातून पुढच्या या सगळ्या राजकीय आणि शाब्दिक युद्धाची ठिणगी पडलीय. आता या भौतिक हल्ल्यानंतर शब्दांचे बाण कसे सुटले, वळूया पुढच्या भागाकडे. थेट आणि खुले आव्हान. आता हे बघा, इथे नुसतीच शाब्दिक चकमक नाहीये हां, इथे चक्कर एक अजब पैज लागलीये. तू जर हारला तर तू उठाबशा काढ, आणि आम्ही जर हारलो तर म्हणेल ती शिक्षा भोगू. विचार करा, एका वैचारिक वादासाठी थेट शारीरिक शिक्षेची अट ठेवली जाणं हे राजकारणाच्या इतिहासात अत्यंत दुर्मिळ आहे. हे विधान सदावर्तेंचा आक्रमक पवित्रा आणि आपल्या विचारांवरचा त्यांचा अतिशय ठाम विश्वास दाखवून देतं, जिथे ते थेट अशी शिक्षा भोगायला किंवा द्यायला तयार झालेले दिसतायत. आणि यावरूनच विरोधकांना कसं कोंडीत पकडलंय ते पहा. सदावर्त्यांचं राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांना थेट सवाल आहे की तुमची वैचारिक लढण्याची कुवत संपली का? तुम्ही दोघे बाबा लोक झालेत का? थोडक्यात काय, तर वैचारिक लढाई सोडून तुम्ही शाई फेकीसारख्या मार्गावर का उतरलात? शाई फेकणं हे वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे आणि विरोधकांकडे आता लढण्यासाठी विचारच उरलेले नाहीत, असा हा अत्यंत स्पष्ट आणि थेट आरोप आहे. ह्याच वादातली आणखी एक विधान पहा. आजचे लोक छटाक दारू पिणारे होते का? आता हे वाक्य बघा. यावरून वादाची पातळी आणि रागाची तीव्रता किती वाढलीये हे आपल्या लगेच लक्षात येतं. ज्यांनी हल्ला केला त्यांना उद्देशून केलेली ही अतिशय जाहाल टीका आहे. आपण इथे तटस्थपणे पाहिलं तर राजकारणात जेव्हा भावनांचा बांध फुटतो तेव्हा वापरली जाणारी भाषा किती कच्च्या आणि थेट स्वरूपाची असू शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पण या सगळ्या वैयक्तिक हल्ल्यांच्या पलीकडे जाऊन या वादाला एक कायदेशीर आणि संविधानाचा अँगलही दिला गेलाय. तो कसा ते पाहूया. हे वाक्य अगदी लक्ष देऊन ऐका. भारताच्या संविधानाचे मेकॅनिझम वाकत नसते. कानून के हात लंबे होते हैं और संविधान के हात मजबूत होते हैं. यातून सदावर्तेंनी आपल्या आक्रमक भूमिकेला थेट संविधानाचा आणि कायद्याचा भक्कम आधार दिलाय. म्हणजे काय, तर रस्त्यावरची शाईफेक किंवा असे हल्ले हे संविधानाच्या ताकदीपुढे काहीच नाहीत, अगदी क्षुल्लक आहेत. वैयक्तिक हल्ल्याला उत्तर देताना संविधानाच्या सर्वोच्चतेचा हा मुद्दामध्ये आणणं हे राजकीयदृष्ट्या एक अत्यंत प्रभावी पाऊल मानलं जातंय. आता इथे आपल्याला दोन अगदी टोकाच्या विचारधारांचा थेट सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला काय आहे, तर संविधानाच्या प्रक्रियेवर आणि कायद्यावर असलेला अढळ विश्वास, आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांवर केलेला अत्यंत गंभीर आरोप. सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर देशाचे तुकडे पाडण्याची भाषा बोलत असल्याचा थेट आरोप केलाय. या दोन मुद्द्यांमुळे राजकीय मैदानात कशी एक मोठी वैचारिक दरी निर्माण झाली आहे हे ते अगदी स्पष्टपणे दिसून येतं. इथे विरोधकांच्या विचारधारेला अक्षरशः पूर्णपणे नाकारले गेले. राज ठाकरेंचे विचार दूधखुळे म्हणजे बालिश आहेत आणि मनोज जरांगेंचे विचार कुचे म्हणजे सडके आहेत, अशी जळजळीत टीका इथे झालीय. आणि केवळ टीका करून ते थांबले नाहीत, तर या दोन्ही विचारधारांसमोर आपण कधीही थांबणार नाही आणि थकणारही नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. विरोधकांना वैचारिकदृष्ट्या कमी लेखण्यासाठी हे शब्द अगदी जाणीवपूर्वक आणि मोजून मापून वापरले गेलेत.
आता या सगळ्या घडामोडींचे राजकीय आणि सामाजिक परिणाम काय होत आहेत ते पाहूया. सुरुवात झाली एका गाडीवरच्या शाई फेकीने, पण आता हीच घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलीय. यावर उमटणाऱ्या तीव्र प्रतिक्रिया आणि पोलिसांची सुरू असलेली कायदेशीर चौकशी यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळंच गांभीर्य प्राप्त झालंय. या कायदेशीर प्रक्रियेमुळे या राजकीय नाटकाला एक धार आलीय. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जी नवीन घुसळण सध्या सुरू झालीय, त्यातून पुढे कोणती राजकीय समीकरणं तयार होत आहेत हे पाहणं खरोखरच महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, ह्या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. राजकारणातली ही अशी तीव्र वैचारिक आणि शाब्दिक युद्ध राज्याच्या सामाजिक सुसंवादाचं आणि चर्चेचं भविष्य नक्की कसं घडवतील? जेव्हा संवादात वैयक्तिक हल्ले आणि अशा अटींचा वापर वाढतो, तेव्हा निकोप लोकशाहीच्या चर्चेला खरंच काही जागा उरते का? या प्रश्नावर आपण सर्वांनीच विचार करणं आवश्यक आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सविस्तर सादरीकरणासह. तोपर्यंत पाहत रहा आणि विचार करत रहा.